घेतलेला आहे। त्याबद्दल पक्षाच्या वतीने मी त्यांचे आभारही मानतो आणि त्यांचे कौतुकही करतो। आणि मुंबईत आपण बघाल जिथे जिथे बंडखोरी झालेली तिथे भारतीय जनता पक्षाच्या सर्व बंडखोर उमेदवारांनी आपली उमेदवारी पाठी घेऊन पक्षाला संपूर्ण समर्थन दिलेलं दिसत आहे। आता इकडनं वॉर्ड क्रमांक 222 मध्ये माजी नगरसेवक 221 वॉर्ड क्रमांक 221 मध्ये माजी नगरसेवक जनक संघवी यांनी जो अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला तोही ते अर्ध्या तासात पाठी घेत आहेत। दुसरीकडे तुमचा व्हिडिओ देखील एक समोर आलेला पाहायला मिळतोय, जो खरं तर हरिभाऊ बागडे जे आहे, हरिभाऊ राठोड तुमचा एक व्हिडिओ समोर आला, तुम्ही दमदाटी केल्याचा आरोप केला जातो। दमदाटी कशाला म्हणतात ह्याची व्याख्या आता प्रत्येकाने स्वतःहून ठरवायला पाहिजे। कारण जर का एखादा माजी लोकप्रतिनिधी संरक्षण घेऊन कायदा सुव्यवस्था बिघडवायचा प्रयत्न करत असेल तर त्याची दखल घेणं लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे। नाही मला माहीतच नाही तुम्ही कुठच्या व्हिडिओबद्दल तुम्ही बोलत आहात त्याची मला खबर नाही। परंतु जे मला त्या दिवशी इकडे मी माझ्या उमेदवारांबरोबर अर्ज भरण्यासाठी आलेलो त्यावेळेला घोळका घालून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम काही लोक करत होते, त्यांना मी पोलिसांना समज देण्याची विनंती केली। त्या व्यतिरिक्त काही घडल्याचं मला माहीत नाही। त्या व्हिडिओमध्ये असं आहे की हरिभाऊ राठोडाचे म्हणतात की आम्ही चिठ्ठी फाडलेली आहे तरी आम्हाला अर्ज का भरू दिलं जात नाही, आणि त्यांनी म्हटलं की तुम्हाला जाऊ देणार नाही असं काही वक्तव्य त्यामध्ये तुम्हाला जाऊ देणार नाही बाहेर वेळेत नाही जर मला अडवण्याचं नाही मला घोळका घालून माझ्यावरती दबाव आणून माझ्याकडनं चुकीचं कृत्य करून घ्यायचा प्रयत्न केला गेला होता, परंतु त्याला मी कुठच्याही प्रकारची किंमत किंवा दखल न घेता मी तिकडनं निघून गेलो। हा सातत्याने फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधकांकडनं होत आहे। आपण बघितलं असेल की त्या दिवशी अर्ज भरताना भारतीय जनता पक्षाचे पण जे उमेदवार होते त्यांना अर्ज भरता आला नव्हता, कारण 5 वाजण्याची वेळ संपलेली। त्यामुळे असा आरोप करणं की भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी किंवा विधानसभेच्या अध्यक्षांनी अर्ज भरण्यापासून थांबवलं हे साफ चुकीचं आहे। सगळ्या पक्षाची लोक जी वेळेत येऊ शकली नाही त्यांचे अर्ज फेटाळले गेले, आणि त्यामुळे मला वाटतं याचा राजकीय विषय न करता आपण संविधानिक संस्था इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या कार्यपद्धतीवरती अशा प्रकारची शंका घेणं हे मला वाटतं असंविधानिक कृत्य आहे। आपण अशा कृत्यापासून लांब राहावं, आणि मी अशीच विनंती करीन आता जनतेला निर्णय घेऊ दे। फेक नॅरेटिव्ह तुम्ही कितीही सेट केला तरी जनता अशा व्यक्तीच्या पाठीच उभी राहील जो 5 वर्ष त्यांच्या सोबत राहून झोपडपट्ट्यांमध्ये गल्ली गोळात जाऊन सगळ्यांचे प्रश्न सोडवून देणारा असेल, मुंबई स्वच्छ ठेवणारा असेल, मुंबईत चांगले रस्ते बनवणारा असेल, मुंबईचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणारा असेल, अशा पक्षासोबत आणि व्यक्तीसोबत मुंबईची जनता राहील। संजय राऊत यांना डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट म्हणजे छुपी बेरोजगारीचे लाभलेली आहे, आणि त्यामुळे कुठचाच करायला काम नसल्यामुळे आता त्यांना पवारसाहेब उभे करत नाहीत, राहुल गांधी किंमत देत नाहीत, उद्धव ठाकरेंनी लांब करण्याचा सुरू केलेला आहे। त्यामुळे स्वतःचं अस्तित्व कुठेतरी टिकवण्यासाठी ते असे प्रकार करतात, पण अशा प्रकारातून त्यांना अजून नुकसान होईल। एवढी त्यांना ज्या वेळेला बुद्धी सुचेल त्यावेळेला कदाचित त्यांचं भलं होईल। पण उमेदवार जे आहेत किंवा हरिभाऊ राठोड आता स्वतः म्हणतायत की मी इथे येणार आणि तक्रार तुमच्या विरोधात देणार वगैरे, असं ते सध्याला हरिभाऊ राठोड हे बघा, हरिभाऊ राठोड असतील किंवा इतर कोणी असेल, तक्रार ज्याला द्यायची आहे तो त्याचा अधिकार आहे, त्यांनी देऊ देत। त्यांनी तक्रार दिली म्हणजे ते काय खरं झालं नाही। मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की भारतात, महाराष्ट्रात आणि मुंबईत हे कायदा सुव्यवस्था योग्यरित्या ठेवणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे। ज्या लोकप्रतिनिधीला याची जाणीव नसेल त्याची जाणीव करून देणं हे लॉ एन्फोर्सिंग एजन्सीचं काम आहे। पण विरोधकांकडून असं बोललं जाते की तुम्ही निवडणूक क्षेत्राच्या आतमध्ये होतात, निवडणूक अधिकाऱ्यांच्या एक लक्षात घ्या, तुम्ही असं कसं म्हणू शकता, असा एक आक्षेप घेतला। मी क्षेत्रात असणं माझा अधिकार आहे। त्याचं कारण असं आहे, आपण उमेदवाराबरोबर 2 त्याचे प्रतिनिधी सपोर्टर्स यांना अर्ज भरण्यासाठी यायला देतो। माझे
तीन उमेदवार इकडे होते ए वॉर्डमध्ये. त्यांना घेऊन मी इकडे आलेलो आणि मुंबईतल्या प्रत्येक सेंटरवरती तुम्ही बघितलं असेल, आमदार असतील, मंत्री असतील, हे आपल्या उमेदवारांसोबत अर्ज भरायला गेलेले आहेत. मी त्यात वेगळं काय केलं आहे? उगीच काहीतरी फेक नॅरेटिव्ह सेट करायचा आणि त्याचा वावा करून काहीतरी खोटं पसरवायला बघायचं. मी आपल्या साईडला या फेक नॅरेटिव्हला आम्ही घाबरत नाही. जनता सुज्ञ आहे, जनता विकास बघते, जनता प्रोग्रेस बघते आणि ह्यावरती मतदान करते. CCTV मध्ये एखादा माणूसच नसेल तर त्याला काय तिकडे पेरणार आहात का? आता जिथे मी नसेन तिकडे तुम्ही बोंब मारलीत की मी आहे तिकडे, तर दिसणार कसं बाबा? तुम्ही मिनिट टू मिनिट बघायला सांगा ना, कुठचं काय गायब झालंय. सर, काल तुम्ही हेच प्रत्युत्तर दिले होते राऊतांना की CCTV फुटेज तपासल्यावरती सर्व गोष्टी समोर येतील. आता जी माहिती समोर येते, आयोगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून CCTV फुटेज मागितलेलं आहे. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल का? अगदी 100%. आणि मला एक समजत नाही, लोकप्रतिनिधी आपल्या उमेदवारांबरोबर अर्ज भरायला आला, जे संपूर्ण मुंबईत होत आहे. मुंबईतल्या 36च्या 36 विधानसभेत लोकप्रतिनिधी काँग्रेसचे असतील, शिवसेनेचे असतील, उभाटाचे असतील, सगळे आपल्या नगर उमेदवारांबरोबर अर्ज भरायला गेले. मी का जाऊ नये? तुम्हाला काय टार्गेट केलं जातं? नाही, मला टार्गेट केलं नाही आहे. विरोधकांचा पराजय त्यांना स्पष्ट दिसून येतो आहे. त्यामुळे आपलं लोकांचं लक्ष हे कसं काय फिरवावं हे त्यांचं ध्येय असल्यामुळे हा प्रयत्न होत आहे. पुण्यामध्ये अजितदादांचा एक याच्या संदर्भात एक विचारतो. हरिभाऊ राठोडांचा तो व्हिडिओ जो दिसतो त्याच्यामध्ये स्पष्टपणे तुमची वाट त्यांनी अडवलेली होती, तुम्हाला धमकावल्याचंही दिसतंय. त्यांच्यावरती काय कारवाईसाठी तुम्ही मागणी करणार आहात की नाही? नाही, मला एवढ्या लहान विषयात मला इंटरेस्ट नाही आहे ह्याला पॉलिटिसाईज करण्यात. मला लोकांची सेवा करायची आहे, लोकांमध्ये जाऊन माझा प्रचार करायचा आहे. त्यामुळे हरिभाऊंनी काय केलं असेल ते त्यांना त्याचा लखलाभ, मला त्यांनी काय फरक पडत नाही. मला लोकांची सेवा करून जनतेत राहायचं आहे. पुण्यात अजितदादा असं म्हटलेत की आमची पुण्यामध्ये चिंचवडमध्ये थेट लढाई भाजपसोबत आहे. कसं बघताय? नाही, आता स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, त्यातली समीकरणं अनेक ठिकाणी वेगवेगळी आहेत. त्यामुळे मला वाटतं ह्यात काय विशेष राजकीय बोलण्यासारखं नाही आहे. प्रत्येक पक्षाने आपला निर्णय घेतलेला आहे. सर, एक शेवटचा प्रश्न घेतो. सध्या राजकीय रंगमाळीमध्ये आपण पाहतोय, सकाळी एका पक्षात असलेला नेता संध्याकाळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न खरंच सोडवले जातील असं वाटतं का तुम्हाला, की फक्त राजकारणापोटी? मी आपल्याला आत्ता हेच सांगितलं की जनता ही तुमच्या अंतर्गत राजकारणाशी त्यांना रस राहिलेला नाही आहे. जनतेला आपली सेवा कोण करतं, आपल्यासोबत कोण राहतं आणि आपल्या विकास, आपल्या भविष्याचा विकास हा कोण करतं, या संदर्भात जनतेला रस आहे आणि त्या आधारावरती जनता मतदान करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.